तुम्हाला वाटतं तुम्ही तोच माणूस आहात जो 7 वर्षापूर्वी होता, पण विज्ञान सांगतं की ते पूर्णपणे खरं नाही. कारण तुमच्या शरीरातील बहुतांश पेशी सतत बदलत असतात आणि साधारणपणे 7 ते 10 वर्षात तुमच्या शरीरातील जवळजवळ सगळे सेल नवीन बनलेले असतात. तुमची त्वचा काही आठवड्यांनी बदलते, आतड्यांचे सेल काही दिवसात बदलतात, लाल रक्तपेशी काही महिन्यात बदलतात. अगदी तुमच्या हाडांची देखील रचना हळूहळू नवीन होत राहते. म्हणजे शारीरिकदृष्ट्या तुम्ही जुने राहतच नाही. पण मग प्रश्न उरतो की तुम्ही नेमकं कोण? जर शरीर बदललं तर ओळख कुठे टिकून राहते? इथे येतो मेंदू. तुमच्या मेंदूमधील न्यूरॉन्स पूर्णपणे बदलत नाहीत, पण त्यांच्यातील कनेक्शन सतत बदलतात. नवीन आठवणी तयार होतात, जुन्या कमजोर होतात. म्हणजे तुमचा मेंदूही कालचा राहत नाही. तरीही तुम्हाला वाटतं तुम्ही तोच आहात, कारण तुमची स्मृती, अनुभव आणि सतत चालू असलेली जाणीव तुमची ओळख तयार करते. विज्ञान याला म्हणतं बायोलॉजिकल रिन्युअल बट सायकोलॉजिकल कंटिन्युइटी. म्हणजे शरीर बदलतं पण कथा चालू राहते. म्हणूनच तुम्ही एकाच वेळी जुनेही आहात आणि पूर्णपणे नवीनही. आणि कदाचित म्हणूनच जीवन म्हणजे एका शरीरात राहणं नाही, तर सतत बदलणाऱ्या विश्वात स्वतःची कथा पुढे नेत राहणं आहे.